नागपूर ऑडी दुर्घटना प्रकरणी मोठी माहिती समोर येतेय। अर्जुन रोनित आणि मद्यप्राशन केलं होतं, मात्र अल्कोहोलचं प्रमाण कमी आढळलेलं आहे। फॉरेन्सिक अहवालात ही महत्त्वाची बाब समोर आलेली आहे। नागपूरमध्ये ऑडी कारने 4 ते 5 कार्सना आणि काही दुचाकींना धडक दिली होती आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर ही ऑडी कार असल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि त्यानंतर या अपघातासंदर्भात अनेक बाबी समोर येत होत्या। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती आणि त्यानंतर पोलीस तपास सुरू झाला होता। त्या संदर्भातच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। या दुर्घटना प्रकरणी अर्जुन रोनित आणि यांनी मद्यप्राशन केलं होतं हे तर निष्पन्न झालेलं आहे, मात्र अल्कोहोलचं प्रमाण त्यांच्या शरीरामध्ये कमी आढळल्याचं फॉरेन्सिक अहवालात समोर आलेलं आहे। आता पोलीस या प्रकरणी कोणते कलम लावून कोणता गुन्हा दाखल करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ऑडी दुर्घटना प्रकरणी मोठी माहिती उघड झालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्या सोबत आहेत। संजय, ऑडी दुर्घटना प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। अर्जुन रोनित यांनी मद्यप्राशन केलं होतं, मात्र अल्कोहोलचं प्रमाण कमी असल्याचं समोर आलेलं आहे। आता या समोर पोलीस काय कारवाई करतील? अगदी बरोबर, हाच प्रश्न आता पोलिसांच्या नागपूर पोलिसांच्या समोर आहे। कारण रविवारी मध्यरात्रीनंतर जेव्हा अपघात घडला आणि त्याच्या कित्येक तासानंतर म्हणजे पहाटे 4-4:30 वाजता जेव्हा FIR दाखल करण्यात आला उशिरा, त्यानंतर त्यांचं मेडिकल टेस्ट करण्यात आली होती, वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती आणि त्याच वेळेला रक्ताचे नमुने SSL कडे म्हणजे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले होते। त्याची रिपोर्ट कधी मिळतील याची उत्सुकता होती, कारण वैद्यकीय तपासणीमध्ये जो वाहन चालक होता अर्जुन हावरे याच्यावरती त्यांनी मद्यप्राशन केलं असलं तरी मद्याचा अंमल नसल्याचं वैद्यकीय तपासणीत नमूद करण्यात आलं होतं। त्यामुळे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालाची प्रतीक्षा होती। कालपासून ही चर्चा होती की अहवाल मिळणार आहे, पण आता थोड्या वेळापूर्वी जे DCP आहेत नागपूर पोलिसांचे राहुल मदने यांनी आमच्याशी चर्चा करताना ही पहिल्यांदा पुष्टी केलेली आहे। NDTV मराठीला त्यांनी पहिल्यांदा नागपूर पोलिसांनी अधिकृतपणे हे मान्य केलं आहे की अहवाल मिळाला आहे आणि 30 जी मिलीग्रॅम आहे त्याच्या आतमध्ये दोघांच्याही रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळून आलेलं आहे। आता या प्रमाण कमी असल्यामुळे त्यांच्यावरती रॅश ड्रायव्हिंगसाठी मद्यामुळे त्यांनी रॅश ड्रायव्हिंग केलं का, आणि दुसरा प्रश्न संकेत बावनकुळेंनी त्यांनी मद्यप्राशन केल्यानंतर कार दिली, यात रॅश ड्रायव्हिंगला समर्थन केलं किंवा अबेटमेंट केलं, याची कलम भारतीय न्याय संहितेनुसार लागू शकतात का, आता हे तपासणी करणार आहेत। आणि त्याच्यासाठी पोलिसांनी कायदेशीर सल्लागार जे गृह खात्याचे असतात त्यांना मदत मागितली। तर महत्त्वाची बातमी आहे की नागपूर पोलिसांनी कायदेशीर सल्लागारांचं मत या बाबतीत मागितलं आहे। संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे आणि रोनित चिंतंबा यांच्यावरती कोणती कलम लावायची याबद्दल आता कायदेशीर सल्लागारांकडून मत मागवण्यात आलेलं आहे। अगदीच धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।